एकदा शेगाव कचोरी खाय आणि मग पाय. शेगाव नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आलो आहे आमच्या ऑफिस कलिगच्या मित्राच्या लग्नासाठी. वडा ह्याला बोलतात. काय सांगतो हा कशा प्रकारे बनवला जातो? थोडीशी दही, थोडीशी खटाई, त्यावरती चटणी. ह्याच्या आतमध्ये काय पाहिजे आम्हाला? आतमध्ये तुम्ही जाणण्याचा प्रयत्न नका करू. तर मंडळी संध्याकाळचे 5:20 झालेले आहेत आणि आपण निघालो डायरेक्टली नागपूरला जायला. आणि बाईक नाश्त्यामध्ये जिलेबी आणि प्लस सोबत आपल्याकडे तरी पोहा. कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय? अनुभव नंतर सांगतात का हो? नाही प्राइस कशी आहे? शेंगदाणा 50 पाव आहे, तीळ 70 आहे आणि खोबरा 80 आहे. फॉरेन मध्ये चालल्यासारखं वाटतोय. का असं वाटतं तुला? समोर पाहू शकता ही बस आहे. इथे फ्री सेवा बस प्रोव्हाइड केली जातात. हे मंदिराच्या मित्रांनो बॅक साइड आहे आणि बघा ना काय छान प्रकारे इकडे अरेंजमेंट केलेली आहे. आमचे रोहित शेट्टी सर, वही आप वही हो ना जो मूवीज वगैरह बनाते हो? रोहित शेट्टी नहीं सर ऐसा मत किया करो यार. वो एक सर का ऑटोग्राफ या सेल्फी मिलेगा क्या सर आपके साथ? सर बाहर से गाड़ी में ऑटोग्राफ देता हूँ. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश लोहकरे तुमचं स्वागत करत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग मध्ये. आय नो जवळपास 1.5 महिन्यानंतर हा ब्लॉग येतोय आणि स्पेशली रात्रीचे आता वाजले 10:50 आणि खूप मोठ्या लॉंग जर्नीवरती निघालोय, ते पण बाय रोड. तर मित्रांनो आपण चाललो आहोत वर्धा, अमरावती, नागपूर या तिन्ही प्लेसेसला व्हिजिट करणार आहोत आणि बोनस प्लेस शेवगाव आपण गजानन महाराजांच्या मठामध्ये पण सुद्धा जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. पण त्याच्या अगोदर तुम्ही हा ब्लॉग ना मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता सध्या मी आहे भांडूपलाच आणि बघा तुम्ही बघू शकता हा आपला हायवे ऍक्च्युली. तर आमच्या ट्रिप मध्ये आमची ही बाय द वे कार असणार आहे. हे आमचे मित्र आहेत बाय द वे, यांचे नाव आहे प्रशांत निमसे. तुमचं आमच्या व्लॉग मध्ये हार्दिक स्वागत. आणि बघा आमच्या कारच्या डिक्की मध्ये मागे काय चालू आहे? ओ माय गॉड. आणि काहीतरी बघा इथे काहीतरी काय चालू आहे. ओके, हाय आमचा मित्र तुषार. वेलकम तुषार टू माय पीपीएल व्लॉग्स. आणि आपला अजून एक मित्र आहे ज्याचं नाव आहे सागर जानकर. तुमचं पण आमच्या चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत. A few moments later. सध्या जवळपास मित्रांनो 1.5 तासाच्या अंतरानंतर आता आपण थांबलो आहे कल्याण मध्ये. जसं आपली पेट पूजा झाली होती तशी आमच्या गाडीची पण पेट पूजा झालेली आहे. बाय द वे सागर जानकर, मगाशी तुम्ही अंधारात बघितलं, आता तुम्ही मस्त उजेडात बघून घ्या. आणि आमचे हे बघा आजचे रायडर, रायडर बोलू शकतात तुम्ही. ऍक्च्युली लॉंग ड्राईव्हचा एक्सपिरियन्स आहे यांना. कसं वाटतंय सर तुम्हाला लॉंग ड्राईव्ह करताना? खूप मस्त वाटतंय. अरे 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 थांबा, कुठे चालले तुम्ही? येस. तर आमच्या तिकडे मित्र तुषार ऍक्च्युली आमची सोय करतोय. गाडीमध्ये पाणी बिणी ऍक्च्युली संपलेलं होतं आणि आमच्यासाठी आज पहिलं तो डिनर पण घेऊन आलेला. तर आता आपण जाऊया डिरेक्टली नेक्स्ट स्टॉपला. आमची एक जी बस आहे, सॉरी आमची एक जी कार आहे, म्हणजे आपले फ्रेंड्स जे आहेत त्या गाडीमध्ये पण जवळपास 4 ते 5 जण आहे. ते थांबले डिरेक्टली शिर्डीमध्ये. ते आपल्यापेक्षा लवकर निघाले होते. तर आता आमचा पहिला जो मिशन आहे त्यांना आम्हाला जाऊन भेटायचं आहे. सो लेट्स गो. आणि फायनली माझ्या मित्रांचं इथे स्वागत झालेलं आहे. ज्या मित्रांचा मी वाट बघत होतो मगापासून, मुंबई पासून पाठलाग करत तिथे पोहोचलो आणि सध्या मी आता आहे शिर्डीच्या एक्झिट वरती. आणि ते मित्र एवढा फॉलो बॅक करता करता इथे पोहोचलेले आहेत. तर तुम्ही बघू शकतात माझे मित्र. हा आहे आमचा मिस्टर मनोज. हे आमचे म्हणजे आमचे लाडके विपिन सर. कसे आहात तुम्ही? एकदम मस्त. ओ माय गॉड. हा आमचा अमरावती मधील हँडसम बॉय प्रतीक. लगा दिए. आणि तुम्ही मित्रांनो हा बघत आहात, हा माझा मित्र ऋषभ मिश्रा. तुमचं शिर्डीमध्ये हार्दिक स्वागत आहे. स्वागत आहे. कसं वाटतंय तुम्हाला? तर नमस्कार मित्रांनो, आम्ही पोहोचलो ऍक्च्युली आमच्या लोकेशन वरती. आम्ही आलो आहेत आमच्या ऑफिस कलिगच्या मित्राच्या लग्नासाठी आणि आता थोडंसं फ्रेश झालोय, म्हणजे फक्त ब्रश वगैरे करून आणि पोट वगैरे साफ करून. अरे कहना क्या चाहते हो? आम्ही चाललो आता नाश्ता करायला. माझ्यासोबत बघा कोण आहे, हा आपला मित्र आहे. नमस्कार. आमची व्यवस्था करण्याबाबत हे बघा, आता तुम्ही सकाळ सकाळ यांचे चेहरे बघतायत. हा आमचा अमरावती मधला एकच मेघवा हिरो. ओ माय गॉड. हाय गाईज, नमस्कार. हा आमचा मित्र आहे मनोज. हाय. जो आमच्यासोबत ट्रॅव्हल करतो. मित्रांनो तुम्हाला मी ना आता एक आमच्या ऑफिस मधला सुनील शेट्टी दाखवतो. सुनील शेट्टी सर,
बोला. अरे गॉगल कुठे गेला तुमचा? गॉगल घाला, गॉगल घाला. नाही घालते का? अहो तुम्ही खूप छान दिसतात गॉगल मध्ये. तुम्ही बोल घाला. अहो गॉगल घाला हो, असं नका बोलू यार. सॉरी रोहित शेट्टी. ओके असं आहे ना की अति आनंद असल्यामुळे ते होऊन जातं इकडे तिकडे शब्द. कसं वाटतंय तुम्हाला अमरावतीत आलं? खूप छान वाटतं मला. खूप छान वाटतंय. बरोबर. तर इकडे मी तुम्हाला भेटवतो माझे मित्र मिस्टर विपिन चापले सर. हाऊ आर यू? एक लुक द्या मस्त. हो क्या स्माइल आहे भाई. तर बाय द वे मित्रांनो, आम्ही आमच्या मित्र म्हणजे सुयोगच्या घरी चालले आता नाश्ता करायला. मित्रांनो मी तुम्हाला दर्शन देत आहे आमच्या नवरदेवची. हे सरक. ओ माय गॉड, यंग दिसतात सर. सुयोग बाई एकदम यंग दिसतात. तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. या वरती नाश्ता कर. चला काय दिसतात टकाटक. एक नंबर सुयोग भाई. ये हमारे रोहित शेट्टी सर. तर मित्रांनो अमरावतीमध्ये आल्यावरती तुम्हाला पहिलं बघायला भेटतंय हा गिल्ला वडा ह्याला बोलतात. काय सांगतो हा कशा प्रकारे बनवला जातो? थोडीशी दही, थोडीशी खटाई, त्यावरती चटणी. ह्याच्या आतमध्ये काय पाहिजे आम्हाला? आतमधलं तुम्ही जाणण्याचा प्रयत्न नका करू. ऍक्च्युली कसं आहे की त्याला स्वतःला माहित नाही म्हणून तो बोलतो आतमध्ये जाणण्याचा प्रयत्न करू नका. जाऊ दे, आपण कोणतरी स्पेशलिस्ट माणसाला विचारूया. गिला वडा बद्दल काय तुम्ही सांगाल? काय असतो गिला वडा? सांगतील तुम्हाला. तुम्ही इथून सांगा गिला वडा काय असतं. इकडे ना त्याला रोशन, अरे यार गिला वडा बद्दल काय सांगणार तुम्ही? काय नाही. म्हणजे काय भाई? गिलावडा अमरावतीची फेमस डिश आहे. बनते कसा काहीच माहित नाही आपल्याला. टेस्टी लागते. चला आपण पण ट्राय करूया. आता आलोय अमरावती मध्ये. वो दही जो वड़ा रहता, दही वड़ा को पूरा तेल निकाल के उसको पैसा दबा के गिला वड़ा बनाया इसको. ही आमची मैत्रीण आहे बिदिशा. बाय द वे लग्नासाठी राजस्थान वरून आली आहे. बिदिशा हाय बोला आमच्या चॅनल वरती. A few moments later. तर आता आपण नाश्ता तर केला होता, पण आपले मित्र ऑब्विसली नागपूर अमरावतीमध्ये आहेत. तर आमच्यासाठी मुंबईकरांसाठी काहीतरी स्पेशल काहीतरी घेऊन आले. कुठे आले आपण आता? आपण आलो आहे पंचवटी स्क्वेअर मध्ये स्पेशली रोशनी हॉटेलचा सांबार वडी खायला. तर तुम्हाला मित्रांनो मुंबईकर असून तुम्हाला सांबार म्हणजे तो इडलीवाला सांबार वाटत दोन अजून आहे. तर हा सांबार नेमका म्हणजे कोणता? हा सांबार वडी असतो. नाही आपल्या कचोडी जसं असतात ना तसा सांबार वडी असतो हा. कोथंबीरची वडी. माझ्यासोबत पण लाईफ मध्ये याच्या रिलेटेड एक अगोदर जोक झाला होता. सांबार मी पण तो थॉट केला, पण अचानक समोर जेव्हा आला तेव्हा कळालं की नागपुरामध्ये किंवा या एरियामध्ये विदर्भाच्या एरियामध्ये सांबार कोथंबीरच्या वडीला म्हटलं जातं किंवा कोथंबीरला म्हटलं जातं. चला मित्रांनो, आता हे समोर हॉटेल आहे. आता आपण जाऊया आणि नाश्ता करूया. आमची अर्धी टीम ऑलरेडी आतमध्ये गेलेली आहे. सो लेट्स गो. तर मित्रांनो बघा, ह्याची खाण्याची पद्धत आता मला ऐकलंय की मठ्ठा आहे. त्या मठ्ठ्यामध्ये असं आपण डुबवणार आहे असं, आणि आपलं जे स्प्रिंग रोल वगैरे असतात हे ठीक आहे. त्या प्रकारे आपण खाण्याचा ते वेगळं होतं. तर अजून एक आपण डिश ट्राय करतोय. ह्याला बोलतायत पालक वडा. म्हणजे मला वाटतं आपल्या इकडे आपण त्याला दाल वडा वगैरे काहीतरी बोलतो, बट जस्ट लाईक इन्क्लुडिंग ह्याच्यात पालक टाकले असेल म्हणून असं. आणि सेम याला असंच खायचं आय डोंट नो, बट आपण खाऊया. हाय बोललो. हाय. सुयोग भाई कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमचं आमच्या PPL व्लॉग्स मध्ये हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. बाय द वे तुमचा नवीन लुक आम्हाला खूप आवडलाय. आम्हालाच नाही तर सगळ्यांनाच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट इनिंग्स. थँक्यू.
2 hours later. मित्रांनो दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आमचे मित्राची हळद म्हणजे आपल्या सुयोगची हळद वगैरे झाली. इथे क्लायमेट बद्दल काय सांगू, एवढी थंडी आहे ना ऍक्च्युली क्लायमेट खूपच थंडी आहे. तर मंडळी संध्याकाळचे 5:20 झालेले आहेत आणि आपण निघालो डायरेक्टली नागपूरला जायला. आणि बाय द वे मुंबईवरून येताना आपल्याकडे होते 2 गाड्या आणि आता वाढलेत 3, म्हणजे काउंट जो इन्क्रीज झालेला आहे 1ने. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात हे दोन्ही गाड्या ज्या आहेत ते आता सध्या आपल्या मागे आहेत आणि आपण आता नागपूरला जर्नीकडे चाललोय. आमचा मित्र आमची खूप वाट बघतोय. तर हे बघा आमचे ड्रायव्हर मिस्टर प्रशांत निमसे, खूप एक्सपिरियन्स आहे. ड्रायव्हर नॉट माझा मित्र आहे बट एक्सपिरियन्स असल्यामुळे बघा काय गाडी चालवतात ते. गुड मॉर्निंग मित्रांनो, दिस इज द डे 2 आणि आता आम्ही सगळे मस्तपैकी रेडी होऊन निघालोय आपल्या मित्राच्या लग्नाला. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात इकडे सगळी बघा पॅकिंग चालवली आहे. मुंबईला जायची तयारी सुद्धा, बॅग भरतायत आणि हॉलवर जायची तयारी. आमचा ऋषभ काय छान दिसतंय बाय द ब्लॅक मध्ये. कसं वाटतंय ऋषभ तुला, सुयोगचं लग्न आहे तर? खूप छान वाटते. खूप छान वाटतंय. आमचा प्रतीक खारकर, हाय दोस्त. यस. हा आमचा प्रवीण थामथम. कैसा लग रहा है भाई सुयोग का शादी है तो? बहुत एक्साइटमेंट लग रहा है. बहुत एक्साइटमेंट. आपको कैसा लग रहा है सुयोग का शादी है तो आज? बहुत ही बढ़िया. और ये सुयोग का बहुत सारा बचपन का लंगोटी दोस्त, कैसा लग रहा है आपको? बहुत बढ़िया यार, बहुत मतलब ऐसा क्रेजी फील हो रहा है मुझे भाई. क्रेजी, यू आर क्रेजी भाई. बहुत बढ़िया. बहुत बढ़िया. I am very excited for Suयोग. उस्मानाबादचे तहसीलदार 22. Yes, I am very excited. तर मित्रांनो सगळे आता खूप एक्साइटेड आहेत. तर आता आपण जाऊया गाडीमध्ये बसूया आणि डिरेक्टली भेटूया लग्नामध्ये. बट त्याच्या अगोदर आपण जाता जाता आपण करणार आहोत नाश्ता एका ठिकाणी. तर इकडे आम्हाला आलं नाश्ता करायला आणि नाश्त्याची सुरुवात सकाळी खूप छानपैकी कॅलोरीज खाऊन मस्त मिठा गोड गोड खाऊन करतो. आणि आता आहे आपल्या समोर जिलेबी. तर नाश्त्यामध्ये जिलेबी आणि प्लस सोबत आपल्याकडे तरी पोहा, नागपूरचा फेमस आहे म्हटलं तरी आणि पोहा. आणि हे बघा माझा मित्र दही वडा पान तरी पोहा एकत्र खातोय. आणि मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहोत हॉलवरती. आणि आय थिंक मी अजूनपर्यंत अमरावती किंवा विदर्भ मधलं कधीच लग्न बघितलेलं नाही. आणि असं ऐकलंय की आपण जसं पुढे राज्यांमध्ये जातो किंवा जसं वेगवेगळ्या प्लेसेसवरती जातो वेगवेगळे ट्रेडिशन्स रिच्युअल्स आपल्याला बघायला भेटतात. आणि त्याच निमित्ताने मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आलो. आणि आता बघा हा हॉलचा एंट्रन्स गेट आहे. आमची गाडी वगैरे पण इकडे लागलेली आहे. येस, नमस्कार साहेब. नमस्कार. पुत्र वडील दयासी कुसले पूर्या सदा मंगल सुसावला लाभो संतती संपदा बहुमा मागे उभं राहा ना, सुयोग. सद्गुण. तर आता आम्ही मित्रांनो चाललोय आमच्या मित्राला शुभेच्छा द्यायला स्टेजवरती. सगळ्यांचे फेसेस बघा किती स्माइलिंग आहेत. बघा दात किती तापत आहेत. हा एक वेगळ्या झोन मध्ये असतो मित्र माझ्या नेहमी जेव्हा बघावं तेव्हा. ओ माय गॉड क्या लुक है. हैदराबादी स्टाईल ऋषभ जी. अभी प्रथमेश ब्रो हमारा डांस करेंगे यहाँ पे. मीठी नहीं मारली नटी. काय नाव आहे तुझं? माय नेम इज मृणांक श्रीकांत दळवी. मृणांक श्रीकांत दळवी. कोणत्या स्टँडर्डला आहे तू? 6th स्टँडर्ड. तू कोण आहे सुयोगचा? मी भाचा आहे. बादशाह. ओके थँक्यू. बाय. थँक्यू सुयोग सर. कॉंग्रॅट्स. थँक्स ब्रो. डांस करना है. कॉंग्रॅट्स मॅडम. कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय? अनुभव नंतर सांगतात का हो? लग्नाची तयारीमध्ये तुम्ही थकले वगैरे खूप जास्त. पण आज नंतर घरी गेल्यावरती चांगले रिफ्रेश फील कराल राईट? रमेशने खूप थकवलं मला नाचून असं काही नाही. चला बेस्ट ऑफ लक आमच्या टीम कडून.
तर मित्रांनो इकडे बघा आमच्या नवरा आणि नवरीचे कसे बघा फोटोशूट चालू आहे. काही कॅन्डिडेट्स घेण्याचा प्रयत्न करतात फोटोग्राफर्स वगैरे. आणि आमचे सुयोग भाई खूप लास्ट आहेत. कमान सुयोग भाई हसले पाहिजे तुम्ही इकडे. तर मित्रांनो आमच्या मित्राचं लग्न झालेलं आहे आमच्या सुयोग भाईचं आणि आम्ही सगळे ग्रुप निघालो आहे. बाय द वे कुठे चाललो आपण? आपण शेगावला. बाय द वे आम्ही आमचे कॉस्ट्युम्स पण चेंज केलेलो. यांना अजून करायचं. आमच्या गाड्या थोड्याशा गेल्यात कुठेतरी लांब फिरायला आणि जवळपास आता मला वाटतं 3:30 वाजलेले आहेत आणि वी आर वेटिंग फॉर अवर गाड्या टू अराईव्ह. अशी आमची इंग्लिश आहे. येस. आणि येस आमचा अर्जुन पुरेकर आमदारासारखे ड्रेसिंग मारतात बाय द वे. यांनी पण कुर्ता घातलेला. हे आमचे अमरावतीतील ते एकमेव शाहरुख सलमान खान. येस ब्रो थँक्यू ब्रो उर्फ भाडिस्ती. आणि बाय द वे ना हा भाडिस्तीचा अर्थ मला खरंच माहित नाहीये. हे आमच्या ऑफिस मध्ये घ्यायचा प्रयत्न पण नाही करायचा. बिलकुलच प्रयत्न नाही करायचा. प्रत्येक सांगू शकतो का भाडिस्ती म्हणजे काय असतं? भाडस्ती म्हणजे हा स्वतःच आहे. तुझ्या पुढे जो हा पर्सनच भाडस्ती आहे. कसं आहे ना की हे ब्लॉग मध्ये मी टाकेलच भाडिस्ती पण ब्लॉग मध्ये टाकून झाल्यावरती तुमचे अमरावती नागपूरचे लोक बरेच बघणार आहेत. तर असं नको व्हायला की खरंच भाडिस्तीचा मतलबच काय वेगळा असेल आणि मी मजाक म्हणून भाडिस्ती टाकेल. कृपया करून तुम्ही नक्की मला सांगा आता भाडिस्ती म्हणजे काय? भाडस्तीचा भाई मिनिंगच नाहीये. बस थिंग भाडस्ती मीन मिनिंगलेस थिंग. दॅट्स इट्स कॉल्ड भाडस्ती. ठीक आहे मग हे काय नॉर्मल आहे आपण ब्लॉग मध्ये बघू शकतो. कंटिन्यू ब्रो. तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा की सर्वज्ञ हा भाडिस्ती आहे. लाइक करा, कमेंट करा, फॉलो करा. तो सर्वज्ञ बुराड़े कैसा लगा आपको सुयोग अंबुलकर की शादी में आके? मित्रांनो एकदम बढिया. एकदम बहुत मस्त दिवस चाललाय आमच्यासोबत आणि खूप खूप दूर दूरून आमच्याकडे असे प्रेक्षक आलेले होते आम्हाला बघण्यासाठी. आम्हाला कुठून आलेले प्रेक्षक आहे? कोणी आंध्रावरून आलं होतं, कोणी तेलंगणावरून. हे आमचे सर तर बहुत दूरून आले, बुट्टीपुरून आले सर आमचे अर्जुन सर. आणि हे मॅडम आले आमचे बेंगॉली मॅडम. येऊन जा मॅडम इकडे. येऊन जा थोड्या. हेलो मैडम कैसा लगा आपको सुयोग की शादी में आके? बहुत बढ़िया. अर्जुन पुरेकर आपकी वैसी शक्ल बना रहे बताओ कुछ बोलना है? बस कुछ नहीं बोलना है. सब कुछ इन्होंने बोल दिया है. अभी हमें कुछ बोलना नहीं है. तर येस मित्रांनो लग्नानंतर आम्ही निघालोय डायरेक्टली शेगावला गजानन महाराजच्या मठामध्ये. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता म्हणजे समोरच हा आहे आपला समृद्धी महामार्ग आहे बघा. ही आपली नाही सॉरी समृद्धी महामार्ग हायवे. पूर्ण रोड असा पूर्ण प्लेन स्मूथ मक्खन जसं बोलतात ना आपण हिंदीमध्ये. आणि मी आता ॲक्च्युली माझी कार पण चेंज केलेली आहे. माझ्यासोबत काही नवीन पर्सन्स आहेत माझ्या कारमध्ये. रेवाळे राईट. आणि हा बघा हे दोघं तर तुम्हाला कॉमन ब्लॉग मध्ये आलेत पण आतापर्यंत मनोज आपल्या ब्लॉग मध्ये कमी आलेला आहे. तर येस आणि मला वाटतं जवळपास 2.25-3 तासाचा रस्ता राहिलेला आहे. सो आता संध्याकाळची बघायला गेलं तर 5 वाजायला 1 मिनिट आहे आणि आम्ही एक्सपेक्ट करू शकतो की आम्ही 8:30 पर्यंत तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करू. तिकडे गेल्यावरती जो काय ॲम्बियन्स बोला किंवा एन्व्हायरमेंट कारण खूप सारं ऐकलं त्या मठाबद्दल. मी आता बोलणार नाही. तुम्ही ब्लॉग मध्ये बघा आणि एन्जॉय करा. हा व्हिडिओ बघत असाल तर शेवटपर्यंत बघा. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा. आणि स्पेशली म्हणजे जर अंबुलकर फॅमिली हा व्हिडिओ बघत असेल तर तुमचा हक्क आहे की अंबुलकर फॅमिली मधला प्रत्येक जणांनी हर एक पर्सननी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. दॅट इज आय वॉन्ट फ्रॉम यू सुयोग भाई. प्लीज डू दॅट नीडफुल. तर मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलो आहोत शेगावमध्ये. आणि बाय द वे आज एकादशी असल्यामुळे खूप सारी गर्दी आहे. आम्हाला थोडंसं डिफिकल्ट होतं रूम्स वगैरे फाइंड आउट करण्यासाठी. बट आमचे टीम मेंबर्स सगळे हुशार आहेत. कुठे ना कुठेतरी गेलेत काहीतरी रूम्स अवेलेबल करायला. हां रूम्स भेटते आम्हाला. बट इकडे कसं आहे की लाईक हॉलमध्ये 500 पीपलचे शेअरिंगमध्ये वगैरे. बट 14 जण आहेत आणि आम्हाला पर्सनल रूम किंवा लाईक असं ग्रुपमध्ये रूम्स हवेत. सो गेलेत शोधायला. तुम्ही बघा पाहिलं इकडे काय मस्त आहे. तुम्ही मित्रांनो इकडचं ॲम्बियन्स बघू शकतात. मस्त एक भक्त निवासची पूर्ण असं छोटीशी कॉलनी वाटते. आणि आतमध्ये बघा हे मेन ऑफिस आहे आणि इकडून पण तुम्हाला डायरेक्टली भक्त निवास आहे. आणि असं मोठं काही लोक वॉक्सला आलेत, काही लोक दर्शनाला आलेत आणि काही लोक सकाळसुद्धा जाऊन पहाटे दर्शन घेत असतात. तर अशाच प्रकारे हे बघा इथे एक डिस्कशन चालू आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. दिस इज द डे 3 and this is going to be the last day today. आणि बाय द वे आम्ही निघालोय आमच्या मुंबईला जाण्याचा प्रयत्न करण्याची सुरुवात. सॉरी आम्ही निघालोय मुंबईला जाण्याची सुरुवात. काय बोलतो मंग्या? चाबी. हो तो चाबी आणतोय. बाय द वे आतापासून आपली जर्नी चालू होणार आहे ते मुंबईला जायला. सध्या सकाळचे 8:30 काहीतरी वाजलेले आहेत आणि आता आपण सर्वात पहिला जाणार आहोत शेगाव मध्ये
दर्शन घ्यायला. काल रात्री पॉसिबल झालं नाही, खूप रात्र झाली होती, तर आम्ही डिनर सुद्धा बाहेर केलेला. तर आता चला बघा, आम्ही बॅग्स वगैरे घेऊन सगळे निघाले आहोत. प्रथमेश माझी बॅग नाही दाखवली तू. हो बघा, आमच्या मंग्याची बॅग केवढी मोठी आहे ना भाई, केवढी मोठी बॅग आहे. हे बघा, ही आमची एक गाडी आहे. या गाडीमध्ये आपले सगळे सामान वगैरे सेटल झालेले आहेत आणि ह्या 3 गाड्या आता निघून आपण जाणार आहोत पहिलं दर्शन करायला. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, शेवगाव म्हटलं की शेवगावची कचोरी हे सुद्धा आज आपण ट्राय करणार आहोत. सो आय एम नॉट अवेअर की कुठे काय कसं भेटेल, बट आपल्याकडे गाईड्स आहेत अमरावती नागपूरमधले, आपल्याकडे पब्लिक आहेत, आपले मित्र आहेत. आणि माझा मित्र सर्वज्ञ आज बघा काय भारी दिसतो, फुल ड्रेसिंग त्याची एक वेगळीच असते जेव्हा बघावं तेव्हा. थँक्यू. शो आउटफुट बाय द वे. थँक्यू. एकदा शेगाव कचोरी खाय आणि मग पाय. तर येस मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहोत आणि बघू शकतात हे बघा प्लेट्स मध्ये कचोरी. अरे मेरा डिश काय आहे भाई, हे काय 4 खा रहे तू यार. आमचे रोहित शेट्टी आज बाय द वे खूप छान दिसत आहेत. आमच्या हैदराबाद वरून आलेले आमचे हिरो प्रवीण समजम, कसं वाटतंय, तुम्ही खाल्लं की नाही आज? इट्स व्हेरी एक्साइटिंग टू ईट. अच्छा, आमच्या इकडे एक सांता क्लॉज आलेला आहे. डिसेंबर अजून चालू झाला नाही, पण नोव्हेंबर मध्येच फीलिंग आनी चाहिए. बराबर वाइब्स क्रिएट कर. कसं वाटतंय कचोरी खाऊन तुम्हाला? आमचे बर्थडे बॉय, तुम्हाला पीपल ब्लॉग्स या फॅमिली कडून वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मे गॉड ब्लेस यू विथ मेनी गर्लफ्रेंड्स ॲज यू वॉन्ट. तर आता आम्ही खाल्ला कचोरी. जी प्लेट होती अराउंड लाईक 20 रुपीजची प्लेट होती, ज्याच्यामध्ये 2 आहे. आणि इकडे बघा तुम्ही बघू शकता श्रीनाथ गुळपट्टी. मित्र म्हणजे काय रे, गुळपट्टी म्हणजे काय आहे एक्झॅक्टली? गुळापासून बनवली जाते. अच्छा, पूर्ण सॉफ्ट राहते, दाताला चिमकत नाही, काय नाही. याच्यामध्ये 3 फ्लेवर आहे, नारळ आहे, तीळ आहे आणि शेंगदाणा आहे. त्याच्यामध्ये गोडशेंग राहते, फक्त वेगवेगळे फ्लेवर आहे. साखर याच्यामध्ये साखर नसते, म्हणजे पूर्ण गुळाची बोलतो. गावठी गुळ राहते, पूर्ण देशी गुळ राहत. कसं आहे? नाही प्राइस कशी आहे? ही शेंगदाणा 50 पाव आहे, तीळ 70 आहे आणि खोबरा 80 आहे. बघू आम्हाला थोडीशी टेस्टला खोबऱ्याची बघू आम्हाला. हे बघा, ही आहे खोबऱ्याची, ह्याच्यात पण गुळ आहे, नो शुगर. गुळ राहत. सर खावा ना. नाही, मी जस्ट आताच खाल्ली, तुम्ही घ्यावा. साखर नाही म्हणजे खूप बडी बांध आहे. जे लोक डायटिंग करतात त्यांच्यासाठी खूप आहे. आता तुम्ही मला सजेस्ट करा कोणतं घेतलं पाहिजे. माझ्या हिशोबाने गुळपट्टी घ्यायला पाहिजे. गुळपट्टी. मित्रा कैसे देगा? कुछ कम कर यार भाई. भाई व्हिडिओ में काय तुझं नाव काय पाहिजे, तुझं शॉपचा ऍड्रेस सांग. आपलं दुकान आहे स्टेशन रोड, श्रीनाथ गुळपट्टी, TR शर्माच्या बाजूला. ओके. तर तुम्ही येऊ मित्रांनो, जर तुम्ही येत असाल तर स्टेशन जवळ त्याचं दुकान आहे. ह्या मित्राचं नाव काय पाहिजे? ग्रुप श्रीनाथ. नक्की या. बाय आता मी पण बाय करतोय, मला द्या आता हे. शेगाव नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचं म्हणजे आपलं आणि सगळ्यांचं. तुम्ही बघणार आहे एक फॉलोवर सबस्क्रायबर्स. तर सध्या आता मी पोहोचलो इथे पार्किंगच्या परिसरामध्ये. आणि पार्किंग सिस्टम एवढी बोलतात ना की सिस्टमॅटिकली आहे की तुम्हाला आतमध्ये एंटर करताना तुम्हाला दिसतात की नंबर ऑफ कार्स किती पार्क्ड आहेत आणि नंबर ऑफ पार्किंग किती अवेलेबल आहे कारसाठी वगैरे. आणि विशिष्ट म्हणजे मित्रांनो, यू नो की इकडे कार्सच्या पार्किंगसाठी 1ही रुपया घेतला जात नाही. इट्स फ्री ऑफ कॉस्ट. आणि मी तुम्हाला आता ना एक व्ह्यू दाखवतो, तर तुम्ही त्याच्यावरून तुम्हाला कळूनच जाईल की किती क्लीन आहे म्हणून. तुम्ही बघा आता, हे बघा सगळ्या गाड्या कशा सिस्टमॅटिक लागलेले आहेत आणि सगळं क्लीन आहे, पूर्णपैकी क्लीन आहे. आणि हे बघा, हा बोर्ड आहे ना, इथे आपल्याला दिसतं ऍक्च्युअली कार कॅपॅसिटी स्टील 56 अवेलेबल. आणि ही आम्ही अशी कार लावलेली आमची. तू काय म्हणत होता मनोज? इथे चप्पल स्टँड, कार पार्किंग आणि असल्या कुठल्याच गोष्टीमध्ये एक्स्ट्रा चार्जेस किंवा पैसेच घेत नाहीत. आणि इथलं जेवण सुद्धा फ्री आहे मंदिरामध्ये, किंवा बाहेर सुद्धा कुठे जेवण केलं तर 50-60 रुपये जवळपास चार्ज करतात. आम्ही खूप उत्कृष्ट दर्जाचं जेवण मिळतं. उत्कृष्ट दर्जाचं जेवण चांगलं असेल आणि त्याला आपण ग्रहण करतो ॲज अ प्रसाद म्हणून. आणि नाश्ता सुद्धा आपण बघतोय की बाकी ठिकाणी जर आपण गेलो दुसऱ्या देवस्थानाकडे तर तिथे फार जास्ती चार्जेस घेतात नाश्त्यासाठी, पण इथे फार स्वस्त याच्यामध्ये नाश्ता पण भेटतो. काय म्हणाला मंग्या? फॉरेन मध्ये चालल्यासारखं वाटतोय. का असं वाटतं तुला? कारण तू सराउंडिंग चेक करू शकतो त्याच्यामुळे. बघा मित्रांनो, किती छान असं व्ह्यू आहे. आणि बाय द वे म्हणजे सर्वात म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आता जस्ट की क्लीनलीनेस इज द नेक्स्ट टू गॉडलीनेस, असं मी लहानपणी स्कूलमध्ये ऐकलं होतं. आणि ते आता बघतोय श्री मंदिर भक्त निवास संकुलकडे. काय म्हणतो अर्जुन पुरेकर, कसं वाटतंय तुम्हाला शेगाव मध्ये येऊन? खूप दिवसाची इच्छा होती आणि ती इच्छा आज पूर्ण होते.
याबद्दल मी सर्व टीमचा आभारी आहे की मला ते घेऊन आले इकडे. हो माय गॉड. मित्रांनो इकडनं जायचं. चला माऊली चला पुढे. आमचे बाय द वे गाईड आहेत मिस्टर बिपिन चापळे. हे ऍक्च्युली चंद्रपुरा या भागातून पडतात, पण यांना ऑलमोस्ट सगळं विदर्भ माहिती आहे कारण सगळीकडे फिरलेले आहेत. धन्यवाद आमचे गाईड बनून आल्याबद्दल. चला 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 माऊली चला. तुम्ही समोर पाहू शकता ही बस आहे. इथे फ्री सेवा बस प्रोव्हाइड केली जातात भक्तांसाठी. त्याचा एकही रुपये चार्जेस द्यावं लागत नाही. ही बस कुठे जाते पण इकडून? ही बस प्रवाशांना आणणं नेणं, जे भक्त लोक येतात त्यांना इथून दर्शन करून देतात फ्री मध्ये. आणि फ्री मध्ये दर्शन झाल्यानंतर तिथे स्टेशनवरती सोडतात, आनंद सागरला सोडतात आणि भरपूर ठिकाणी सोडून देतात. हो जाते आपण. तर याला दादा चंदनाचा टीका लावून देत आहेत. तुम्ही भाऊ टीव्हीवर येणार आहे आता. ठीक आहे, धन्यवाद. तर बघा आमचा मंगेश कसा वाटतोय. छान. इथे आमचे इथे आमचे सागर जानकर कसे वाटतंय. चंदन ज्यादा लगाव थोडासा. When Bengali girls follow Maharashtrian culture. Oh my God. आणि इथून आपलं एंट्रन्स चालू झालेलं आहे मित्रांनो. आपण चाललोय बघा. थोडीफार गर्दी आहे ऍक्च्युली. कसं आहे संडे असल्यामुळे पण गर्दी झालेली आहे बऱ्यापैकी. लेट्स गो. आरती चालू झालेली आहे. हा मेन पीठ आहे. हे मंदिराच्या मित्रांनो बॅक साईड आहे आणि बघा ना काय छान प्रकारे इकडे अरेंजमेंट केलेली आहे. ॲक्च्युली हा पूर्ण ओपन एरिया. या ओपन एरियामध्ये पडद्या लावल्यामुळे ऊन जे आहे ते कंट्रोलमध्ये राहत आहे पूर्णपैकी. तर मित्रांनो दर्शनानंतर आता आपण आलो आहोत जेवायला. आणि जेवणामध्ये आहे चपाती, भात, लाडू, हे डाळ आहे, हे पिठलं आहे आणि एक भाजी आहे. आणि काही अशा प्रकारे आम्ही जेवायला बसतो. तर मित्रांनो जस्ट आम्ही दर्शन करून आणि प्रसादाचा लाभ सुद्धा घेऊन आम्ही आता आलोय. बाय द वे प्रसाद आपण या संस्थेतर्फे सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिलेला जातो. आणि सध्या बघा जस्ट बाहेर येताच तुम्ही बघतात की इकडे एक मार्केट आहे. आणि मार्केटमध्ये मला एक स्पॉट झालेत आमचे रोहित शेट्टी सर. वही आप वही हो ना जो मूवीज वगैरह बनाते हो रोहित शेट्टी? नहीं सर. सर ऐसा मत किया करो यार. वो एक सर एक ऑटोग्राफ या सेल्फी मिलेगा क्या सर आपके साथ? सर बाहर चलिए गाड़ी में ऑटोग्राफ देता हूँ. सर प्लीज एक ऑटोग्राफ. वो आप गाड़ी बीड़ी कैसे उड़ाते हो लाइक वो इसमें मूवीज जो आप डायरेक्ट करते हो उसमें गाड़ी वगैरह कैसे उड़ाते हो? स्पेशल इफेक्ट्स होते हैं. स्पेशल इफेक्ट्स. तो मतलब ये रियल नहीं होता है क्या? जैसे मैं रियल नहीं हूँ वैसे ही आप रियल रोहित, आप रोहित शेट्टी ही वैसे मत बोलो यार. सो येस जोक्स अपार्ट. बघा तुम्ही मंदिराच्या बाहेर बघा किती असे बोलतात ना मार्केट वगैरे आहे. शॉप करू शकतात. आणि आमचा हा प्रवीण थांब याला हा नेहमी थांबत चालतोय. धन्यवाद. आजचं आमचं दर्शन तुम्ही छान प्रकारे. अर्जुन सरांना विचारा यांचा एक्सपिरियन्स कसा होता इथे. एक्सपिरियन्स हा खूपच छान होता. आणि मी याच्यानंतर जेव्हा येईल तेव्हाच माझ्या घरच्यांना, आई वडिलांना आणि पूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन येईल. आणि ही टीम अरेंज केल्या, ही जी ट्रिप आहे ती अरेंज केल्याबद्दल मी विपिन आणि टीमचं अभिनंदन करतो. आणि जे आज दर्शन झाले त्याच्यातून पुढे चालून नक्कीच काहीतरी सत्कार्य हो. धन्यवाद. येस. तर मी असं बघू शकतात. आणि हे बघा आता आपण खूप सारं इकडे काय आणि आज संडे असल्यामुळे ॲक्च्युली हा मार्केट पण फुल आहे. आणि दर्शनासाठी पण एवढी लोकं आलेली आहेत ना. मी तुम्हाला काय सांगू मित्रांनो. काय प्रवीण आता जरा प्रवीणला विचारा कसं वाटलं तुला दर्शन घेऊन? आई मीन कैसा लगा तुला तेरे को दर्शन होने के बाद? It's very good and the mandir is very well maintained. The people here na very good. ॲक्च्युली एवढ्या लोकांचं मॅनेजमेंट करायचं इज लाईक वन ऑफ द डिफिकल्ट टास्क. आणि संस्थेमध्ये एवढी सारी सेवेकरी आहेत जे की कंटिन्यू सेवा करतायत आणि ते पण एकदमली स्वतःच्या इच्छेने फ्री ऑफ कॉस्टमध्ये. आणि त्यांची पण वेल डिसिप्लिन ड्रेस जे आहे ते आपल्याला बघायला भेटले. लाईक इट वॉज लाईक टोटली व्हाईट अँड व्हाईटमध्ये. आणि लाईक क्लीनलीनेस दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट फॅक्टर त्यांनी जो मेंटेन केलेला आहे. तर अशा प्रकारचं काही हे शेगावचं गजानन महाराजांचं मठ किंवा मंदिर जे काही तुम्ही बोलू शकतात. आणि आत्ता आम्ही निघालो आहे मित्रांनो अमरावतीकडे. तर आता आम्ही चाललो आहे पार्किंगमध्ये. ॲक्च्युली सकाळी आलो तेव्हा एवढं काही नव्हतं, पण आता पूर्णपैकी असं गजबजलेलं आहे. A few moments later. मित्रांनो संध्याकाळचे 8 वाजलेत. आम्ही डिरेक्टली अमरावतीमध्ये आलेलो आहे. आणि स्पेशल म्हणजे आता आपल्या मित्राच्या रिसेप्शनसाठी चाललेलो आहे. सगळे बघा काय प्रकारे ड्रेसिंग करून आले. आमचे ऋषभ बघा फुल कॅज्युअल वेअरमध्ये आमचे हिरो दिसत आहेत.
इकडे बघा अजून तयारी चालू आहे बाय द वे. एक नंबर पूर्ण फॉरेन क्लायंट वाटायला लागले आम्हाला. कॉंग्रॅच्युलेशन बाय द वे. आम्ही गेलो नाही तुमच्याकडे थांबलो. मस्त भारी फुल छान ड्रेस. आमच्या सुयोगला आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट आहे. आता हे गिफ्ट कसं आहे की थोडंसं फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही असं हे काहीतरी डिझाईन करून घेतलेलं आहे आणि आम्ही आमच्या सुयोगला जाऊन गिफ्ट देणार आहे. आणि आता काही प्रकारचं एंट्रन्स गेट आहे. आणि हा बघा भाई आता वाटतंय दुल्हे का भाई तो यही लग रहा है यार. इतना साल मेरे साथ काम किया है, अभी सीओ की शादी होने वाला है. बहुत खुश, मतलब ये यार बहुत बहुत खुश है हम, Yes. बहुत ज्यादा खुश है. यस. भाई शादी हो गया रिसेप्शन के लिए आए. वो प्रवीण भाई हमारे इतने भावुक हो चुके तो बोल ही नहीं पा रहे की शादी है या रिसेप्शन. आई कॅन अंडरस्टँड. बरोबर की नाही. तुम्हाला कसं वाटतंय सागर जानकर. अरे 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 प्रशांत निमसे. सुयोग म्हणलं गेलं पण खूप रिस्पेक्ट जेव्हा वाटतं. कारण सुयोग हा असा व्यक्ती आहे कोणाचाही हेल्प करणारा व्यक्ती आहे. सिरियसली असू दे, विधायक असू दे, किंवा लेटआउट असू दे, कोणत्याही काम असू दे तो लगेच हेल्प करतो. त्याच्याकडे एक टाइम कमी असतो. पण दोन इंदा करता तो कधी आपल्याला सांगून लगेच जाते. तर त्याचे खूप खूप आभार. तो अशीच हेल्प करत राहावा आणि पुढे देखील असं तरी मदत केली पाहिजे असं आम्हाला असं वाटतं. धन्यवाद. तर चला मित्रांनो एंट्री करूया आपण मस्त इकडे. नमस्कार. चलो चलो नमस्कार. काय भारी एंट्रन्स आहे सुयोग भाई. छान डेकोरेशन. खूप बराच मोठा लॉन दिसतोय पाहिजे मला तुम्ही. हो तिकडे संगीत डान्स पण चालू आहे पाहिजे. इकडे बघा आमचा मित्र. इकडे बघा आमचा मित्र चोरून लपून पाणीपुरीसाठी लाईन लावली आहे. आम्हाला विसरला. एन्जॉय एन्जॉय. तर मित्रांनो ऑलमोस्ट रिसेप्शन झालेलं आहे. सुयोगला भेटून आलं. निघायची वेळ झाली आणि त्यात आमचे अमरावती मधील सुप्रसिद्ध नावच त्यांचं मोठं आहे मिस्टर रमण कुमार आरेकर आमचे मित्र. त्यांचं नाव सुद्धा मोठं आहे, काम पण मोठं आहे. फीफेल ब्लॉग्स मध्ये तुमचं पाहिजे स्वागत आहे. एवढा वेळ का लावला तुम्ही यायला? Actually, I was my cousin's marriage today. ओके That's why I joined late too. येस आम्ही अमरावती नागपूरमध्ये जवळपास 3 दिवस झाले आणि शेवटच्या दिवशी निघता तरी भेटायला आले. दॅट्स व्हॉट आय कॅन से. थँक्यू आल्याबद्दल. थँक्यू तुम्हाला बेस्ट ऑफ लक तुमच्या फ्युचर इनिंग साठी सुद्धा. थँक्यू प्रथमेश. तर येस मित्रांनो रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि जे कामासाठी आपण आलो होतो लाईक लग्न स्पेशल रिसेप्शन झालं, फिरणं झालं, देवदर्शन सुद्धा झालं आणि आता वेळ आली आहे तुमच्याशी निरोप घेण्यासाठी. मी ऑब्व्हियसली आता लाईक पुढच्या 10 ते 15 मिनिटात आम्ही निघण्याचा इकडून प्रयत्न करणार आहे कारण खूप मोठा डिस्टन्स कमी वेळामध्ये गाठायचा आणि उद्या आहे सोमवार. सो ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती असेल मंडे म्हणजे काय असतं. आय थिंक मंडे शुड बी ऑप्शनल. बरोबर की नाही? तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये मंडे शुड बी ऑप्शनल ऑर नॉट. तर येस मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच ठेवूया. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. पण थांबा आंबुलकर फॅमिली तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलाय तर सबस्क्राईब केलं नसेल तर आता तरी करून टाका. आणि चला आपण एक लास्ट बाय करूया. बाय द वे बाय अर्जुन पुरेकर. बाय. येस मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये एका नवीन कंटेंट सोबत. तोपर्यंत स्टे होम स्टे सेफ. इथं कोविड पासून इनडायरेक्टली बोलायला चालू आहे. आता आपण स्टे होम स्टे सेफ प्लस स्टे हेल्दी. होम नाही बोलला तरी चालेल. ठीक आहे. तर येस बाय बाय.